घ्या हो, हरभरा घ्या बरं पटकन आपल्याला. ए बापा, कोण येईल ना? पहिलं पाहा लागला आता कोणी आहे का नाही वरात. ओ काका, ओ काका. आता असं हरभरा घेत असतात म्हणजे आवाज जर दिला कोण तर मग असं मग कोण काही शक घेत नाही ना आपल्यावर. बा आवाज दिलता म्हणून असं होते ना ते. आता कोण नाही वावरत, आता आपण हरभरा असा उपटू शकतो पद्धतशीर. घ्या चांगला घ्या, बघा बघा येईल डबल कोणी. थैलीत टाकायला घ्या आपल्याला. हो घ्या ना, अजून शिल्लक घ्या, ते निब्बर निब्बर होईल घ्या जरा. हा एका जागेवर तर नका घेऊ, पाहिलं समजलं त्याला हरभरा उपटलं म्हणून. जरा पुढचं घ्या डबल. बस झालं का पाय बरं आता. अहो घ्या ना जरा शिल्लक, भाजता येते ना. लेकरं खातील, भाजी गिजी करता येते. घ्या जरा शिल्लक, आपल्या घरचा हरभरा आहे ते. पाय बरं, लक्ष ठेव बरं, येईल नाही तर कोणी पकडले जाऊ बरं आपण. कोणी यायला लागलं हो, आता नाही येत कोणी. उपटा बका बका जरा, भाकरी खाल्ल्यावानी. अय पोरा, अरे थैली गेली देऊ का तुले? त्यात बसणार नाही, थैली गेली दे तुला. उपट आणखी शिल्लक. माय बाई म्हातारा आला वाटते. ओ म्हातारा आला ते. थैली इकडून लपलं लागल माय. किती घेतलं म्हणलं हरभर? जरसं घेतलं बा. अरे मग शिल्लक उपटायचं ना, काय विषय आहे? आपलंच वावर आहे ना, असं बक बक उपटायचं. माय बिन म्हातारा उलट बोला लागलं का सारखं बोला लागलं, काय समजे ना ना. का रे, मस्त हरभर उपटता आमचं का नाही. आम्ही इकडे राखू राखू झालो बेजार. पाणी गिनी देऊ देऊ मग एक दोन झाडण्यात थैली भर लागले काय ना तुम्ही. हा अहो तुम्हाला आवाज दिल ते आम्ही पहिले, पण तुम्ही एक तरी हाक मारली का? हे जे रोय खातात, हरण खातात, हे नुसते नाव आहेत त्याशिवाय होईल. हे लोकच हरभरे जास्त खातात. हो असं उपटतात माघारीच. आजच आलो हो आबा आम्ही, ती लेकरासाठी चालवलो बदरसक. हा लेकरायचं म्हणल्यावर काय विषय नाही, लेकरासाठी नाही बाबा, काय विषय नाही. मजाक केली नाही आपण, काय होत नाही. ज्ञान की मी काय बोलल्या गेल्या तर राग नाही आला बाबला. ते कसं माणसाला वाटते पण न्या, काय विषय नाही. लेकरं बाळ खातील तुमचं, पण काय शेतकऱ्याचं म्हणले मोठं आहे न्या. माय बाई म्हातारा म्हणलं लय बोलाल. म्हातारा चांगलं आहे हो माय. तुम्हाला काय लागला असलं तर आणखीन न्या पलीकडून. माळवा चिळवा आहे आपल्या वावरात, काहीच कमी नाही. हो खरंच मायबीन, शेतकरी लोक किती चांगले असतात. शेतकऱ्याच्या इतकं मोठं मन कोणाचंच नाही बरं. खरंच ते त्याच्या जवळचं काही पण देतील बिचारे, आणि त्याच्या मालाला ते स्वतः भाव ठरवू शकत नाही. खरंच बाकीचे नाही तर बंदे आपापल्या कंपनीवाले आपापल्या प्रोडक्टचा मालाचा भाव ठरवतात. शेतकरीच असं आहे की त्याच्या मालाचा भाव ठरवू शकत नाही. धन्य बापा सरकार तुम्हाला, शेतकऱ्याकडे पाहावं जरशे. किती मनान चांगले असतात शेतकरी. खरंच शेतकरी राजा माणूस बाबा मनानं.